महाराष्ट्रात 4 मार्चपासून सुरू झालेल्या सुरक्षा सप्ताहाला ऑल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। महाड MIDCतील नामांकित असलेल्या ओलॉन कंपनीमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून कर्मचारी आणि त्यांच्या मुलांचा सहभाग या उपक्रमांना विशेष रंगत आणत आहे। लहान मुलांमध्ये सुरक्षा संस्कार रुजावेत याकरिता चित्रकला स्पर्धांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। जवळपास 80 ते 90 मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असून 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना या स्पर्धेसाठी संधी मिळाली। या उपक्रमामुळे कामगारांचे कुटुंब आणि कंपनी व्यवस्थापन यामध्ये एक सुंदर ऋणानुबंध तयार झाला असून मुलांच्या आनंदी चेहऱ्यांमुळे कंपनीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। या स्पर्धेदरम्यान दुसरी इयत्तेत शिकणारी चिमुकली राही रवींद्र साळवी हिनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रभावी भाषण केलं। माझं नाव राही रवींद्र साळवी। जगदंब जगदंब ना चिंता ना भीती, ज्यांच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती सन्माननीय व्यासपीठ उपस्थित शिवभक्तांनो, आज मी येते माझे तुमचे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगणार आहे। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। आज मी येथे एका महान राजांबद्दल बोलणार आहे, ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे। ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय। सर्वप्रथम ज्या राजाने महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला त्या शिवछत्रपतींना माझा मानाचा मुजरा। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। राजमाता जिजाऊंनी बालवयात शिवबांना दिव्य ज्ञान, चातुर्य, पराक्रम आणि प्रजादक्षता यांचे बालकडू दिले होते। ते नेहमी म्हणत असत की शिवबा आपला जन्म रेतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालाय, त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करायला हवे। जिजाऊंच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि रेतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी निवडक माव्यांसोबत संपूर्ण स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। किल्ले तोरण जिंकून तोरण बांधले। पुढे त्यांनी एका पाठोपाठ अनेक किल्ले जिंकून संपूर्ण स्वराज्य स्थापन करून माता जिजाऊंचे स्वप्न साकार केले। अखेर 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला आणि स्वराज्याला मिळाला पहिला छत्रपती आणि रयतेला एक पराक्रमी व आदर्श राजा मिळाला। हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा त्यांचा वेग होता। अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता। असं जिजाऊंचा छावा लाखात नव्हे तर जगात एक होता। शेवटला मी एकच बोलेल, अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे। महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे। जो पाशिष्ट किल्ल्याची तलवार वागवतो यांचं नाव येसाजी, जो 2000 शत्रूची एकटा झुंजतो यांचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात आणतो त्यांचं नाव संताजी, जो शत्रूंच्या छावणी घुसून छावणीचं मुकुट कापून आणतो त्यांचं नाव धनाजी, जो धानाला सामोरे जातो नोबाप फाडून काढतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज। या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। धन्यवाद। मुलांच्या चित्रकलेसोबतच राहीच्या भाषणामुळे पालकांनी टाळ्यांचा कडकडाट करून राहीचं कौतुक केलं। कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नटवर पांचाल, साईट हेड इंद्रजित वाडकर, HR हेड प्रशांत गीते, HAC हेड बाळासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेफ्टी मॅनेजर विकास माने, भिकाजी शिरसाट, HR मॅनेजर प्रशांत महामुनकर यांनी कामगारांमध्ये सुरक्षा जनजागृती वाढवण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले। सेफ्टी सप्ताहाच्या निमित्ताने दरवर्षी आम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी सेफ्टी रिलेटेड म्हणजे सेफ्टी स्लोगनच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित करतो। जवळजवळ 91 विद्यार्थी दरवर्षी पार्टिसिपेट करतात। त्यामध्ये कंपनी एम्प्लॉईज आणि आमच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टचे जे लोक काम करतात त्यांचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये भाग घेतात। उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो। चांगले असे ड्रॉइंग विद्यार्थी काढत असतात। त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न हा ओलॉन मॅनेजमेंट करत असते आणि त्याला चांगलाच प्रतिसाद हे विद्यार्थी देतात। यामध्ये HAC डिपार्टमेंट आमचं आहे ते चांगली अशी मेहनत घेतात आणि विद्यार्थ्यांसाठी चांगली अशी आकर्षक अशी जी चित्रकला स्पर्धा ही आयोजित केली जाते। त्यानंतर स्पर्धा संपल्यानंतर एक सुंदर असा नाश्ता त्यांच्यासाठी आयोजित केला गेलेला आहे। त्यांना आणण्यापासून आणि नेण्यापर्यंत सेफ्टी पूर्ण प्रिकॉशन ही मॅनेजमेंट घेत असते
आणि त्याला उद्दंड असा प्रतिसाद या सर्व कर्मचारी कामगारांचे जे विद्यार्थी आहेत आणि कॉन्ट्रॅक्टचे जे लोकांचे विद्यार्थी आहेत ते देत असत आणि दरवर्षी ही स्पर्धा चांगली अशी स्पर्धा आयोजित करण्यामध्ये आम्ही यशस्वी होत असतो. तर ओलोन कंपनी दरवर्षी सेफ्टी वीक साजरा करत असते आणि या वीकमध्ये एम्प्लॉईजच्या कलागुणांना एम्प्लॉईजमध्ये सेफ्टी अवेअरनेस येण्यासाठीचे जे प्रोग्राम असतात त्याचबरोबर एम्प्लॉईजची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये या सेफ्टी अवेअरनेस कसा जागृत होईल, त्यांना लहानपणापासून सेफ्टीचं महत्त्व कसं कळेल याच्यासाठी देखील कार्यक्रम राबवले जातात. यावर्षी देखील हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. यामध्ये वयोगट 6 ते 14 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना स्पेशल गाडी पाठवून कंपनीमध्ये आणलं जातं. त्यांना या ठिकाणी रिक्रिएशन सेंटर आमचं इथे बसवलं जातं आणि त्यांना ड्रॉइंग काढण्यासाठी जे साहित्य आहे ते पुरवलं जातं. त्यांना विषय असतो त्या वर्षातल्या सेफ्टीचा आणि हा ड्रॉइंग काढून मुलांमध्ये जागवलं जातं की सेफ्टी किती महत्त्वाची आहे आणि ती त्यांना लहानपणापासून कळते की जेणेकरून त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना सेफ्टीचं महत्त्व कळावं आणि त्या आधारे त्यांचं जीवन आहे ते यशस्वी व्हावं. नमस्कार. प्रत्येक वर्षी सेफ्टी वीक आपण पार पाडत असतो. या आठवडाभरामध्ये सेफ्टीचे वेगवेगळे कार्यक्रम आपण कंपनीमध्ये करत असतो. ओलान API इंडिया प्रायव्हेट लिमिटेड महाड या कंपनीमध्ये प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या एम्प्लॉईसाठी वेगवेगळं कॉम्पिटिशन घेतो आठवड्यामध्ये. जसं की सेफ्टी स्किट आहे, फायर हँड्रेड ड्रिल कॉम्पिटिशन असतं, फर्स्ट एड कॉम्पिटिशन असतं, स्कॅबा ऑपरेशनचं कॉम्पिटिशन असतं किंवा फायर एक्सटिंग्विशर कॉम्पिटिशन असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या आठवड्यावर आपण पूर्ण एम्प्लॉईसाठी कॉम्पिटिशन घेत असतो. यावर्षीची थीम जी आहे ती एंगेज, एज्युकेट अँड एम्पॉवर द पीपल फॉर एनहान्स सेफ्टी या थीमप्रमाणे प्रत्येक वर्षी आपण एम्प्लॉईला एंगेज ठेवतो, त्यांना एम्पॉवर करतो. तसंच एम्प्लॉईच्या मुलांसाठी, एम्प्लॉई म्हणजे कंपनीचे परमनंट एम्प्लॉई असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील, या सगळ्यांच्या मुलांसाठी त्यांच्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सेफ्टीचे रुजण्यासाठी, सेफ्टीचं त्यांना अवेअरनेस येण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी त्या सेफ्टी वीकच्या रविवारमध्ये जो रविवार येईल त्या रविवारी त्यांच्या मुलांसाठी सेफ्टी ड्रॉइंग कॉम्पिटिशन करतो. त्याचा हा थीम जी असते ती सेफ्टीचीच थीम असते. सेफ्टी या विषयावर त्यांना 1 तासामध्ये ड्रॉइंग कम्प्लीट करायचं असतं. अशा पद्धतीने आम्ही त्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देतो प्रत्येक वर्षी. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.